तर फ्रेंड आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी ॲनालिसिस. निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवरती. जर का आपण डेली टाईम फ्रेम थोडंसं आपण ऑब्झर्व्ह करायला गेलो तर निफ्टीच्या डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला एक डाउन ट्रेंड मार्केटमध्ये एक गॅपअप आपल्याला बघायला भेटला आहे. जर मार्केटला अपसाईड मोमेंटम कंटिन्यू दाखवायचा असेल तर मार्केटमध्ये एक हायर लो बनणं गरजेचं आहे. जर का इथून बघायला गेलो तर मार्केटमध्ये आपल्याला पॅनिक सेलिंग बघायला भेटली होती आणि मार्केट लोवर हाय लोवर लोचं स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये क्रिएट करत होतं आणि त्यानंतरनं मार्केटनं हा जो प्रिव्हियस लोअर हाय आहे ह्याच्यावरती मार्केट डायरेक्टली गेलं आणि एक्सपेक्टेशन असं पण असू शकतं की मार्केट 2 प्रोबॅबिलिटीज आहेत. एक तर मार्केट इथून जर का मार्केटला वर जायचं असेल तर थोडंसं इथं हॉल्ट करून मार्केट वरती जाऊ शकते किंवा अदरवाईज मार्केट इथं गॅप फिल करेल आणि त्यानंतरनं याच्यामध्ये एक रिव्हर्सल बघायला भेटू शकते. तर हे 2 प्रोबॅबिलिटी आहेत आणि जर का मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ आला, अगेन मार्केटमध्ये काही पण निगेटिव्ह न्यूज आली, ज्या कारणामुळं मार्केटमध्ये जो मोठा गॅप अप झाला होता, जे म्हणजे की वॉर स्टॉप झाला आहे आणि पण त्यानंतरनं कोणत्याही प्रकारे तिथं न्यूज आली, की अगेन वॉर स्टार्ट झाला किंवा त्याच्यामध्ये सीज फायर जे झालं होतं, ओके, ते ब्रेक झाला वगैरे, वगैरे. जे पण काही गोष्टी झाल्या. क्रूड जर का अगेन $100 पेक्षा वरती जायचा प्रयत्न केला क्रूडमध्ये 110, 100च्या वरती जर का ते सस्टेन राहिलं क्रूडवरती, तर मग मार्केटमध्ये एक आपल्याला पॅनिक सेल ऑफ बघायला भेटेल. बिकॉज मेजर ट्रेंड जो आहे ना, तो मेजर ट्रेंड अजून पण निगेटिव्हच आहे. ओके. तर हा झाला फर्स्ट पॉइंट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर का ट्रेडिंग करायचं असेल, इंट्राडेमध्ये जर का ट्रेड करायचं असेल, तर कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, तर ते पण आपण चेकआउट करूया. इम्पॉर्टंट ही गोष्ट होती, की काल जे मार्केट वरती गॅप अप होऊन जे सस्टेन झालं होतं, आजच्या दिवशी पण मार्केट खाली यायचा प्रयत्न केला होता. पण अगेन तिथं थोडासा याच्यामध्ये सपोर्ट बघायला भेटलेला आहे. आता आपण बघूया याच्यामध्ये, की कशाप्रकारे मार्केट रिॲक्ट करते आणि इथं ही जी डोजी कॅन्डल बनली आहे, तर ह्याच्यानंतरचं प्राईस ॲक्शन काय असेल ते खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा डेचा जो हाय आहे आणि आजचा डेचा जो लो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या दोघांच्या मध्ये जर मार्केट उतरलं राहिलं, तर एक्स्पेक्टेड असं आहे की मार्केट परत एक साइडवे मोमेंटम दाखवू शकते. पण जर मार्केट अगेन जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला आणि आजचा डेचा लो मार्केटनं ब्रेक केला डाऊन साईडला, तर इथं गॅप आहे आणि कदाचित गॅप फिल करायसाठी मार्केट परत एक डाऊन साईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते. ओके. आता आपण चेकआउट करूया याच्यामध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर त्यासाठी आपण येऊया 15 मिनिट टाईम फ्रेमवरती, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती येऊया. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आलो तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, की सिंपल आजच्या दिवशी मार्केट जे आहे, हे मार्केट कालचा जो आज एक गॅप डाउन ओपनिंग झालं होतं. त्यानंतर गॅप फिल केला. अगेन मार्केट गॅप फिलिंग ॲक्टिंग ॲज अ रेझिस्टन्स. त्यानंतर मार्केट डाउन साइडला आलं आणि इथे एक मार्केटनं सपोर्टचं फॉर्मेशन क्रिएट केलं आहे. आता हा जो फॉर्मेशन आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर तर आपल्याला निगेटिव्ह दिसतंय आणि जर का मार्केटला हेच निगेटिव्ह स्ट्रक्चर कंटिन्यू करायचं असेल, तर इफ फ्लॅट ओपन झाला आणि जर का हा लोअर हायच्या लोअर लोच्या मार्केट जर का खाली गेला, तर एक्स्पेक्टेड आहे की मार्केट हे डाउन साइडला कंटिन्यू येऊ शकते बिकॉज इथं कुठल्याही प्रकारे सपोर्ट दिसत नाही आहे. सेकंड थिंग ही आहे, जर का मोठा डायरेक्ट गॅप डाउन जर का झाला, तर हे एक इम्पॉर्टंट लेव्हल आहे. इथं मार्केट कशाप्रकारे रिॲक्ट करते हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, जे की 23,500चं लेव्हल आहे. ओके. सायकॉलॉजिकल नंबर पण आहे, जर का ह्या 23,500च्या आसपास मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारे रिव्हर्सल दिसला डबल कन्फर्मेशनमध्ये, देन त्याच्यामध्ये माझ्यासाठी एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ जर का मार्केट मोठा गॅप डाउन जर का झाला, तर मी वेट करणार. त्यावेळी मी करणार नाही ट्रेडिंग. बट सपोज जर का फ्लॅट ओपन होऊन जर का मार्केट डाउन साइडला आला, कंटिन्यू डाउन साइडला आला आणि त्यानंतर जर का आपल्याला रिव्हर्सल दिसला, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सल ट्रेड पण करता येऊ शकतो. बट जर का मोठा डायरेक्टली इथं डायरेक्ट मार्केट इथं खुललं, तर मी वेट करणार. पहिली 15 मिनिटाची कॅन्डल, 30 मिनिटाची कॅन्डल आणि त्यानंतरनं रिॲक्ट करू शकतो आपण. ओके. तर ते मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. ते मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आता आपण बघूया याच्यामध्ये की कशाप्रकारे आपण ट्रेड करू शकतो. इफ जर का मार्केट ह्याच्यामध्ये गॅप अप झाला, तर आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. जोपर्यंत मार्केटचा हे एरिया आहे, ओके, हे एरिया आणि ह्या एरियाच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे, तर मला नाही वाटत आहे की जास्त मोमेंटम काहीतरी करेल. बिकॉज त्या एरियामध्ये मार्केट एक्स्पेक्टेड आहे की साइडवे राहायचा प्रयत्न करू शकते. इफ जर का ह्या ठिकाणी मार्केट जर का राहिलं आणि जर का कंटिन्यू सपोज इथं मार्केट राहिलं आणि त्यानंतर मार्केट डाउन साइडला आला आणि जर का इथं हॉल्ट करून जर का मार्केट डाउन साइडचा हे जर का लेवल तुटायचा प्रयत्न केला, तर त्यानंतरनं याच्यामध्ये एक आपल्याला हे वाला एरिया प्लॅन करता येऊ शकतो. त्यासाठी मार्केटला फ्लॅट किंवा थोडंसं गॅप अप ओपन होऊन इथं हॉल्ट करणं खूप गरजेचं आहे. जर मार्केट गॅप अप ओपन होऊन जर का डायरेक्टली खाली यायचा प्रयत्न केला, तर मी त्या टायमिंगला ही वाला ट्रेड प्लॅन नाही करणार. बट जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, गॅप अप ओपन झाला, इथं हॉल्ट केला, इथं हॉल्ट करायला पाहिजे खूप वेळ.
जसं की तो हॉल्ट केला होता. असा हॉल्ट करायला पाहिजे. बराच वेळ जर का मार्केटनं असा हॉल्ट केला आणि जर का मार्केट डाउन साईडला ही लेव्हल जर का तोडायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जर का ते सस्टेन राहिला तरच आणि तरच त्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. बट इथं जर का मार्केट डायरेक्टली आला, फेक ब्रेकडाउन झाला, तर इथून एक रिव्हर्सल एक्सपेक्टेड आहे. त्यानंतरचं मूव्हमेंट आहे सपोज मोठा गॅप डाऊन जर का झाला आणि मार्केट जर का ह्याच्या आसपास जर का आला किंवा सपोज मार्केट इथं येऊन वरती जाऊन परत इथं कन्सॉल्टेशन करून परत मार्केट डाउन साईडला आला. त्यानंतरचा नेक्स्ट रिव्हर्सल एरिया हा असू शकतो, ज्यामध्ये 23,286 चा लेव्हल आहे. जर का इथं आपल्याला कुठल्या प्रकारे रिव्हर्सल सॉरी पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं, तर त्यामध्ये माझ्यासाठी एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन अपॉर्च्युनिटी बनू शकते. ओके. आणि सपोज जर का मार्केट असं काहीतरी डायरेक्टली गॅप डाऊन ओपन होऊन जर का रिव्हर्स वरती गेला, त्यानंतर कन्सॉलिडेशन करून सपोज वरती जायला लागला. हा एक एरिया आहे, जिथं की निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं, तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये रिव्हर्सल जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.